मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। 22 जून 2024 रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या अनुषंगाने छापीव पत्रके टाकण्यात आले होते। सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमूद केले होते, परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील व्यक्तीचा काही संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। सदर प्रकरणातील मुख्य आरोपी यांनी तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उद्देश नसून पत्रकामध्ये नमूद असलेल्या व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इस्माला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती। सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुख्य आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळून आले असून त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नाशिककरांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे। या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले आहे। हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार केला गेल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले। माध्यमांशी नाशिकमधील प्रकरणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्या पत्रकासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी काढली आहे। काळा मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते। ते पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेले आहे। हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे। त्यामागे काय कारण आहे हे शोधले जात आहे। तसेच आरोपीकडून 4 मोबाईल 2 लॅपटॉप जप्त केले आहे। त्या व्यक्तीच्या पाठीशी कोण आहे? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्यांच्या नावाने पत्र काढले आहे त्यांच्याशी त्याचा काय वैर होते? त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे। हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमजुती निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढे होऊ शकतात, त्याकडे आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत। सकाळी पंचवटी पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। राजवाडा परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रकं टाकण्यात आली होती। ठिकठिकाणी घरापुढे बाहेर अशी पत्रकं सापडली होती। या पत्रकावर विशिष्ट समाजाचं अवमानकारक मजकूर वरती लिहिलेला होता, प्रिंट केलेला होता। त्यावरून अॅट्रॉसिटी ॲक्ट, IT ॲक्ट इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता। या अनुषंगाने सायबर पोलीस पथक, क्राईम ब्रँच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने मिळून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे। मुख्य आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलमध्ये पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत। मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही। साधारणतः 3-4 वर्षापूर्वीच ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही। एक खोटं पत्र तयार करून वैयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। काय कारवाई केल्यावरती ते आंदोलन मागे घेणारे त्या संदर्भात काही चर्चा झाली का? आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टरमाइंड असेल त्यांना देखील अटक करावी। सध्या स्थितीमध्ये हा एकट्या व्यक्तीने केला असं निदर्शनास येतं, पण अधिक सखोल तपास करून जर कुणी इतर आरोपी किंवा इतर त्याचा जर पाठीराखा असेल तर त्यांना देखील अटक करण्यात येईल। तर ते पत्रक आहे त्याच्यावर एकाचा व्यक्तीचा फोटो आहे, त्याचं नाव देखील आहे, तो कोण आहे त्याचा काय संबंध आहे? त्याच व्यक्तीला त्रास व्हावा, त्याच व्यक्तीच्या कुटुंबियांना त्रास व्हावा या उद्देशाने पत्रक तयार करून वाटण्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि ज्यांनी वाटलं किंवा ज्यांनी हा प्रकार केला तो कोण त्याचा काय संबंध आहे? एकंदर प्रेम प्रकरणातून झालं असं दिसतं। ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीच्या बहिणीशी या आरोपीचं अफेअर आहे यावरून लक्षात आलं आणि त्या अफेअरवरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता त्या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मारहाण केली होती। त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने हा खोटं पत्र तयार करण्यात आलेलं आहे। कुठले कलम दाखल करतात? त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं, IT ॲक्ट तसेच फोर्जरीची कलम, खोटे कागदपत्र तयार करणं आणि हे समाज माध्यमावर पाठवणं वाटणं या प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले। ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावी मागणी होती। सुरुवातीलाच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तर आता या प्रकरणी अटकेमध्ये किती? सध्या अटकेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे। एक व्यक्ती त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्यांनी हे कुठून छापलं होतं? त्याचा पुढे तपास आणखी होईल, पण त्यांनी हे केलं हे आपल्याला 100% होऊ शकतं। येस मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी नाशिक। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।